नमस्कार, मी स्नेहल। इथे आपण 2 अंडी घेतलेली आहेत। ती अंडी मस्त फोडून अशी वाटीमध्ये घेतली, त्यामध्ये मीठ आणि मसाला टाकलाय आणि ती आपल्याला आता चांगली फेटून घ्यायची। इथे आपण चपाती घेतलेली आहे। कधी-कधी मुलं नुसती चपाती खायला कंटाळतात। अशा वेळेस चपातीचा हा तुम्ही सुंदर नाश्ता तयार करू शकता आणि मुलं हा नाश्ता आवडीने खातात। त्यामुळे ही रेसिपी तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा। आता इथे आपण बटर घेतलेला आहे। ते बटर पॅनवरती टाकून आपण जे 2 अंडी फेटून घेतलीत ती अंडी यावरती टाकून घ्यायचं ते फेटलेलं आणि याचं मस्तपैकी आपल्याला एक मोठं असं आमलेट तयार करून घ्यायचं। आता हे आमलेट पलटी मारून घ्यायचं आणि चांगलं आमलेट शेकल्यानंतर आपण इथे कालथीने त्याचे 3 पार्ट करून घेतलेले आहेत। आता एक चपाती आपण घेतले, त्या चपातीवरती मेयोनीज टाकायचं। हे मेयोनीज आपण घरी बनवलेलं आहे। जर याची रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंट करा, मी ती शेअर करेल। आणि एक पार्ट आपण त्याच्या आमलेटचा त्याच्यावरती ठेवलेला आहे। आता इथे आपण कोबी कापून घेतले। कोबी ही उभी चिरून घ्यायची, पातळ उभी कापून घ्यायची। कांदा सुद्धा आपण उभा कापून घेतलाय। सिमला मिरची सुद्धा आपल्याला उभी कापून घ्यायचे आणि टोमॅटो घेतलाय आपण, तो सुद्धा पातळ असा चिरून घेतलेला आहे। आता हे सर्व कापून झाल्यावरती आपण एक एक करून त्याच्यावरती असं ठेवून घ्यायचंय। ही रेसिपी तुम्हाला आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त रेसिपीला लाईक करा, कारण तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे। आता इथे आपण भरपूर असं चीज घेतलंय आणि चीज मस्तपैकी किसून त्याच्यावरती टाकायचं। किती सुंदर दिसतंय आणि हे चवीला तर एवढं अप्रतिम लागतं आणि मुलं बघता क्षणी खातात आणि आवडीने मागून मागून खातील। एवढा चविष्ट हा नाश्ता तयार होतो आणि असा नाश्ता मुलांना फार आवडतो। इथे आपण 1 चमचा रेड चिली सॉस टाकलाय, 1 चमचा सोया सॉस आणि जर टोमॅटो सॉस असेल तर तोही इथे टाका आणि ह्याचा असा रोल करून घ्यायचा। याला एक टूथपिक लावून घ्यायची आणि हा रोल पॅनवरती परत एकदा बटर टाकून मस्त असा शेकून घ्यायचा। आणि हा नाश्ता तुम्ही मुलांना टिफिनला देऊ शकता। मुलं आनंदाने हा नाश्ता खातात। त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की लाईक करा। तर याला तुम्ही एग रोल म्हणू शकता किंवा चपातीची फ्रँकी सुद्धा म्हणू शकता। तर कसा वाटला